शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे. कांदा शेतकरी बांधवांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत बावनकुळेंचं महत्त्वाचं विधान. सरकार विचार करते, मुख्यमंत्री सकारात्मक. काय म्हटलंय काय नाही त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोसला बेल आयकॉन म्हणजे घंटा ऑप्शन नका, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. समजू शकता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत बावनकुळेंचं महत्त्वाचं विधान. सरकार विचार करते, मुख्यमंत्री सकारात्मक. कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक शेतकऱ्याने तब्बल 600 गोणी कांदा पेटवून दिला आहे. कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न ऐरणीवर असलेला असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे. कांद्याच्या बाजारभावात झालेली मोठी घट. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेटवलेला कांदा. याच पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे यांनी सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक आहे असं स्पष्ट केलं आहे. बावनकुळे म्हणाले की कांदा बांगलादेश आणि इतर देशात जात होता, पण युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यावर मोठ्या प्रमाणात बंधन आले आहे. त्यामुळे देशातील कांद्याचा दर खाली पडलेला आहे. राज्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल काळजी घेण्याचा विचार करते. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सकारात्मक चर्चा करत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि माझे यावर लक्ष आहे. त्यावर तोही तोडगा काढू असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. देशातील पैसा विदेशात जाऊ नये म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आव्हान म्हणजे देशाला स्वदेशी झुकवायचे आहे. या ठिकाणी पेट्रोल, डिझेल, गॅस, सोने विदेशातून आणावे लागते. त्यामुळे देशातील पैसा विदेशात जाऊ नये. युद्धामुळे महागाई आणि इतर खर्च वाढला आहे. त्याचा फटका आपल्या देशाला बसू नये म्हणून हे आव्हान आहे. जनतेने हे आव्हान सकारात्मक पद्धतीने घेऊन स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला केली आहे. ते म्हणाले की राज्यातील जलजीवनाच्या कामाला 15,000 कोटीचा निधी लागणार आहे. त्यामुळे हुडकोचा एक प्रस्ताव आहे, त्यातून मार्ग निघेल. विकास लवांडे यांच्यावर शाईफक प्रकरणात योग्य बाजूने तपास करत आहे. येत्या काळात योग्य तपास झालेला असल्याचं दिसेल. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. जय महाराष्ट्र.